डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सावकाराच्या घरात देवाच्या कृपेने सगळं काही होतं, पण अपत्य होत नव्हतं. सावकाराच्या बायकोनी उपास-तपास सुरू केले आणि फलप्राप्ती झाली. सावकाराला मुलगा झाला. सावकाराच्या मुलाने कधीच आईबापाचा शब्द खाली पडू दिला नाही. सावकाराच्या मुलाने कधीच आपल्या आईबापाचा शब्द खाली पडू दिला नाही. कळलं आई, मला पण समजून घे ना. सावकाराच्या मुलाने आपल्या आईबाबांच्या प्रत्येक इच्छेला समजून घेतलं होतं. त्याच्या आई वडिलांनी त्याला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न करायला सांगितलं नसेल. सावकाराच्या मुलाचं लहानपणी सावकाराच्या मित्राच्या मुलीशी लग्न ठरलं होतं. पण ते लग्न त्याला विचारून ठरवलं होतं का? पण आपल्या आईबाबांचं वचन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला त्यानं. पण जिच्यावर प्रेमच नाही तिच्याबरोबर लग्न करून सुखी राहू शकतो का? सावकाराच्या मुलाचा आणि सुनेचा संसार सुखाने सुरू झाला. आई आई राहू दे आई. हे बघ, ह्या पोथीमधली सावकाराची कथा इथेच संपते का? पण पुढे काय? कशावरून त्या सावकाराच्या मुलामध्ये आणि सुनेमध्ये भांडणं झाली नसते? कशावरून तो लग्नाचा निर्णय चुकीचा ठरला नसेल? आई, मी शोधेन ना नुपूरसाठी चांगला मुलगा. आई अगं काय झालं? आई काय होतंय? आई आई काही होतंय का? आई थांब. आई पाणी घे, पाणी घे, पाणी घे, पाणी घे, पाणी घे, पाणी घे. काय झालं? काय झालं? हळूहळू पाणी घे, पाणी घे, पाणी घे, घे. अगं पाणी घे, पाणी घे, घे 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 घे. सारखं सारखं मौन घेऊन काय करून घेतलेस आवाजाचा आई तू? हा, का रडतेस इतकी तू? मी नुपूरशी लग्न करणार नाही एवढंच ना? आई हे बघ, स्वतःला जे वाटतं ते सांगावं असं तूच शिकवलंयस ना मला. बरं ठीक आहे, तू नाही शिकवलं, सहला तर मामीने शिकवलं, ठीक आहे. पण आता मला जे वाटतंय ते मी सांगितलं तुला. आणि मला सांग, हे बघ, प्रेम नसताना जर लग्न केलं तर आम्ही दोघेही सुखी राहू शकतो का? आता बोल. हो, कारण तुमचं लग्न लहानपणीच ठरलं होतं. आई पण आता आम्ही मोठे झालोत ना. लहानपणी ठरवलेल्या सगळ्या गोष्टी आपण मोठेपणी करतोच का ग? बाबांनी लहानपणी ठरवलं होतं की मला क्रिकेटर बनवायचं, मी झालो का क्रिकेटर? अरे पण तुला लहानपणी क्रिकेट आवडायचं, मोठेपणी नाही. एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. मला हेच म्हणायचंय आई. अरे म्हणजे तुला लहानपणी नुपूर आवडायची ना? आई मी क्रिकेट बद्दल बोलतोय. मी झालो का क्रिकेटर? नाही ना. लहानपणीचं लहानपणी ग. आता मोठे झाल्यावर निर्णय बदलतात ना, म्हणूनच तुम्हाला सांगतोय की तुम्ही माझ्याबद्दलचे निर्णय बदला प्लीज. अरे पण नुपूरचं काय? तिला काय वाटत असेल? हे असं आत्ता ती मला असं तिच्या खोलीतून माझ्या खोलीत सून म्हणून येताना दिसत होती. अचानक काचेवर असं धुकं यावं ना, तसं डोळ्यात साठवलेलं टॉवरचं स्वप्न अंधुक होताना दिसायला लागलंय मला. अरे तिला काय वाटत असेल? मला तितकं रडू येतं तर तिला किती रडू येत असेल? या नीरजनी सगळं कन्फ्युजन करून टाकलंय. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मला नवरा शोधण्याची वेळ येईल. करण अर्जुनच्या आईने सुद्धा करण अर्जुनची एवढी वाट बघितली नसेल. ठाकूरनी सुद्धा जयवीरूची एवढी वाट बघितली नसेल, एवढी वाट मी नीरज येण्याची पाहिलीये. आणि त्यांनी येऊन ना सगळं कन्फ्युजन करून टाकलंय. अगं नक्तू, काय हे? कविता करतेस की काय? नीरजने नाही म्हटलं म्हणून? नको ग नको. यमक जुळलं नाही ना तर कविता करताना खूप त्रास होतो ग. मम्मी, कविता नाही करत आहे मी. अरे देवा, मग आता तुला स्वतःला सावरायलाच हवं? कादंबरी नाही ना लिहिते स्वतःच्या आयुष्यावर? प्रकाशक नाही मिळाला तर त्याचा आणखीन त्रास होईल तुला. मग पर्याय वाचकाचा एकच उरणार आहे तुझ्याकडे, तुझे पप्पा. तुला सांगू, काय वाटेल ते वाचत बसतात ग हे. म्हणजे अगं काल लाईटचं बिल आलं, ते अख्खं वाचून काढलं त्यांनी. मी कविताही करत नाही आणि कादंबरीही लिहित नाहीये. अरे देवा, अगं मग हे काय आहे सगळं? मी विचार करते. कसला? की मला कसा मुलगा हवाय. अरे देवा, अरे किती हा विचारांचा कचरा. नको ग असं करूस, सगळं छान होणार आहे की नाही आपलं पुढे. मम्मी मी ठरवलंय, मला ना न अक्षरावरून नाव सुरू होत असलेला मुलगाच नको. न फॉर नुपूर, न फॉर नीरज. म्हणजे आमच्या दोघांचीही नावरास एकच असणार. आणि म्हणूनच जर हे सगळं झालं असेल तर त्यापेक्षा मी ठरवलंय न अक्षरवाला मुलगाच नको. मग कुठलं अक्षर हवं तुला? काही अळ ढ ण थ काही चालेल. हा पण समीर आणि अरुण नको. का ग? अगं एक दोनदा नाव घेतलं ना की इंटरेस्टच संपून जातो सगळा.
मग आपण असं करूया का दिग्विजय किंवा राजरत्नदीप अशा नावाची मुलं शोधूया. हा ऍक्च्युली नाही नाही पण नको. उखाणा घेताना खूप प्रॉब्लेम होतो ग. बघ असा होता उखाणा मग. देशपांड्यांचा वाडा टेकू लावून उभा आहे ऐटीत. देशपांड्यांचा वाडा टेकू लावून उभा आहे ऐटीत. राजरत्न दीप रावांचं नाव घेते साखराणा वाटीत. नाही ग चुकतंय मीटर. मीटर नाही, तुझी रिक्षाच चुकलीये. नको ग असं करूस. हे बघ, जे काय झालं ते गंगेला मिळालं. आता जे येणार आहे ना त्याचा स्वीकार कर. असा कसा स्वीकार कर. नीरजनी नकार दिला तिचं खूप वाईट वाटतंय मला. नीरजचं नाही ग. शैला आत्यामध्ये मी माझी सासू बघत होते. मी ठरवलंय मला शैला आत्या सारखीच सासू हवी. जिला ना मी सासू आई म्हणेन, नाहीतर सासूई. नको ग मनाला लावून घेऊस असं. ग मला तर स्वप्न सुद्धा पडलं मम्मी. जयंत काका खूप दारू पिऊन आलेत आणि त्यांनी शैला आत्यावर हात उगारलाय. आणि मग मी मध्ये येते आणि त्यांचा हात पकडते आणि म्हणते, मामांची खबरदार जर माझ्या सासूच्या अंगावर हात उगारात. अरे देवा, मग जयंत भाऊजी काय म्हणाले स्वप्नात? अगं मला जाग आली नंतर. शिबाई, पण मी ठरवलंय मी माझी सगळी स्वप्न या कागदावर लिहून काढणार आहे. मम्मी अगं नीरजच्या बाबतीत नवरा कसा हवा याचा काही चॉईसच नाही मिळाला ग मला. म्हणून मी नवऱ्याच्या बाबतीत काहीच विचार नाही केला. सगळं त्याला मॅच करत राहिले. इनफॅक्ट लग्नामध्ये त्याच्या हाईटला सूट होईल एवढे हिल्स बसून घेतले. पण आता मला चान्स मिळालाय ना, तर मग मला छानच नवरा हवा. डॅशिंग पण शांत स्वभावाचा. स्मार्ट. ओव्हर स्मार्ट नको पण त्याच्या नावातच नाही तर त्याच्या आवाजात सुद्धा 10 किलोंचं वजन हवं. पण भारदस्त वगैरे नको आवाज. गुड मॉर्निंग सर. पेपर्स नाही आले? नाही म्हणजे येतील, लवकरच येतील. तुला चांगलं माहिती आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पेपर झाले की आत पाठव. येस सर. सर पेशंट आतमध्ये बसले. काय रे, किती उशीर? सर यायच्या आत पेपर नेऊन ठेवावे लागतात मला. मी काय म्हणतो, सरांना एवढे पेपर लागतात कशाला? सरांना जेव्हा राग येतो ना तेव्हा तो शांत व्हायला ते पेपर फाडतात. यांचा राग शांतच झाला नाही तर, किंवा पेपरच संपले तर? मी तुला तर मग? वेड्याचा डॉक्टर दिसतो? हा? नाही मग कोण आहे मी? डॉक्टर. अरे मलाच काय सांगतो मी डॉक्टर आहे ते. कसला कसला डॉक्टर आहे? सायकेट्रिस्ट. हो ना, मग ये. बस इकडे. बस. मला सायकॅट्रिस्टचं स्पेलिंग लिहून दाखव. ले. नको ले. दा एस पासून चालू होतं सायकॅट्रिस्टचं स्पेलिंग. एस पासून चालू होता. मी सांगतो तुम्ही PSYCHIATRIST. कळलं? सायकॅट्रिस्ट म्हणजे मी. आता यापुढे इथे येताना सायकॅट्रिस्टचं स्पेलिंग नीट पाठ करून यायचं आणि मी कोण आहे हे सुद्धा नीट लक्षात ठेवायचं. नॉनसेन्स. इतम त्रितम दाही 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 कदाची विवांबुद्रुक खालची आळी मधली वाडी. मधलीवाडी गाव कुठलं तुमचं? गुड क्वेश्चन. पण काय आहे, हा माझ्या गावचा पत्ता नाही. शांती मंत्र आहे, शांती मंत्र. मनाच्या शांतीसाठी. सो कसं वाटतंय आता तुम्हाला? छान वाटतंय. हो मग बसा ना, घाबरताय कशाला? नको, मी नंतर येतो ना डॉक्टर. मी नंतर येतो. हो बसा ना. नंतर बसा ना. हो अनिकेत, नीरज बोलतोय.
हा आय एम सॉरी नीरज. बोल कसा आहेस? मी मस्त आहे रे, पण तुला काय झालं? तू का असं बोलतोयस? काही नाही यार, लोक काय समजतात काय? तू मला सांग, मी काय तुला वेड्यांचा डॉक्टर वाटतो? गॉड डॅम, आय एम अ सायकॅट्रिस्ट. सायकॅट्रिस्ट कडे जाणारी प्रत्येक व्यक्ती ही वेडीच असली पाहिजे का? तुला सांगतो, मला कोणी वेड्यांचा डॉक्टर म्हटलं ना की खूप राग येतो मला. अनिकेत, रागावर कंट्रोल करण्यासाठीच तू सायकॅट्रिस्ट झालास ना? हो, पण लोक वेड्यांचा डॉक्टर म्हणून त्या रागाला फोडणी देतात. तुला सांगतो, असं वाटतं एकेकांना शॉक ट्रीटमेंट द्यावी. बरोबर, तू शांत हो, शांत हो. मी शांतच आहे रे. बरं ऐक, आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. हा, मी तुला माझ्या मामाच्या मुलीबद्दल सांगितलं होतं ना? चांगली मुलगी आहे ना ती. मग तू ओळखतोस ना तिला नीट? अनिकेत, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? खोज नीरज. मग आत्ताच्या आत्ता ताबडतोब निघून ये, मी तुला पत्ता पाठवतो. आत्ता? हो, आत्ता. ओके, येतो मी. आई, अरे चुप. हे असलं काहीतरी करून मला खुश करायचा प्रयत्न करू नकोस. जोपर्यंत नुपूरचं लग्न होणार नाही ना, मला काही चैन पडणार नाही. आणि नुपूरचं लग्न लवकरच झालं तर? मला पूर्ण खात्री होती माझा नीरज कधी कोणाला दुखवू शकणार नाही. चल 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 लवकर, आता सगळ्यांना सांगूया आणि सुपारी फोडूया. चल चल. मी माझ्या लग्नाचं नाही, फक्त नुपूरच्या लग्नाबद्दल बोलतोय. मी नुपूरसाठी मस्त स्थळ शोधलंय. काय? हो अगं, मुलगा डॉक्टर आहे, डॉक्टर. अय्या, काय सांगतोस? हो, आणि खूप खूप चांगला मुलगा आहे, माझा मित्र आहे तो. अरे वा 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 वा. बस एकदा हे लग्न होऊ दे, मी ना 5 पांढरे बुधवार करेन. अरे आज नाश्ता मिळणार आहे का? चंद्या दादा, आजही तोच नाश्ता मिळणार आहे का असा प्रश्न पाहिजे. का म्हणजे अरे, ज्या घरामध्ये पोह्यांना राष्ट्रीय नाश्त्याचा दर्जा देण्यात आला आहे, दुसऱ्या पदार्थाची अपेक्षा कशी काय करणार आपण? नाही पण सूर्यकांत, मला सांग, रोज वेगळा नाश्ता कशासाठी हवाय? अरे सकाळी काहीतरी पोटात टाकलं, पोट भरलं की झालं. उगाच खर्च कशाला करायचा? हे कसं खर्चाच रे? तू एक काम कर, तू बोट पकड. आज पोहे आहेत. मी तेच सांगणार होतो. अगं विजू, नुपूर कुठे आहे ग? तिच्या खोलीत आहे, जराशी नाराज आहे. पण नाराज असणार. नीरजने नुपूरच्या स्वप्नांची तर राखरांगोळी केली, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या टॉवरच्या स्वप्नावर बुलडोजर फिरवणार आहे पार. तर नीरज अमेरिकेहून आलाय, तर कुणाशी कसं लग्न करायचं असं वाटत असेल ना त्याला. कुणाशी म्हणजे काय वहिनी? म्हणजे आवड असते ना प्रत्येकाची. पण चुकलं, नीरजचं चुकलं. नुपूरला काय वाटत असेल नाही बिचारीला? काही नाही, सगळंच चांगलं होणार आहे. ते म्हणतात ना, भगवानच्या घरी देर आहे पण अंधार नाहीये. अंधेर. हा, अगं बाई, सत्य आहे. जरा दारू घड. बिजू जरा बघ ग. अहो, बघा ना कोण आहे प्लीज. बोलले होते मी तिला, तर ती म्हणाली मला काहीतरी. अहो काय, कोण आहे? मला काय दारू उघड म्हटले, दारू उघडलं. अहो, केळीवाले देशपांडे इथेच राहतात का? केळीवाले देशपांडे? कोणी सांगितलं तुला इथे केळीवाले देशपांडे राहतात म्हणून? मी चंद्रकांत देशपांडे, हा सूर्यकांत देशपांडे, ती त्याची बायको वैजयंती देशपांडे, यांची मुलगी नुपूर देशपांडे, ती माझी बायको लता देशपांडे, आमचा मुलगा यश देशपांडे, या घरची मोलकरीण मधू देशपांडे. अहो देशपांडे नाहीये. याच्यामुळे झालं हे सगळं. कोणी सांगितलं तुला इथे केळीवाले देशपांडे राहतात म्हणून? अहो, ते शेजाऱ्यांनी सांगितलं. या पिंगळेच्या तर मी. अहो, लाडू आणि चिवडा द्यायला आलो होतो, पत्ता चुकला वाटतं. प्लीज सांगा ना, कुठे राहतात ते केळीवाले देशपांडे? हे केळीवाले, हा माझ्या डोक्याचा चिवडा करतोय. ए मुला, तू चिमटे चिवडा लाडू वाल्याकडून आलायस का? हो. हा, मग मी दिली ऑर्डर. ऑर्डर कॅन्सल. केळीवाले देशपांडे काय, उचल तो लाडू आणि चिवडा, जा खात बस. लग्न पुढे ढकललंय आम्ही. ओ साहेब, आम्ही एकदा विकलेला माल परत घेत नाही हो. तुझा माल आम्ही विकतच घेतलेला नाहीये. ओ विकत घेतलाय. सूर्यभाऊनी ऑनलाईन पैसे पण दिलेले आहेत. सूर्यभाऊ, हा, ए मुला जा जा, तू चिवडा परत करायला निघालेत. भाऊजी, सगळं चांगलं होणार. काय झालं? सगळं छान होईल. अरे काम काय पकडताय, मला पकडा ना. वहिनी, वहिनी, उठा, 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 उठा. सावकाश, सावकाश. काय झालं? अरे काय
नाही, तो पिंगळ्या केळीवाले देशपांडे म्हणतो आपल्याला. त्याला ना वेड्यांच्या डॉक्टरकडे नेलं पाहिजे. काका काकूला काय झालं? अरे ती मला बडबडत होती, पाय मुरगळला तिचा. पप्पा तुम्ही पाय मुरगळला? अरे मी नाही, ती मला बडबडत होती आणि तिचाच पाय मुरगळला. वहिनी सगळं चांगलं होणार आहे. तुम्ही व्यवस्थित चालायला लागाल. डॉक्टरांना फोन कर, डॉक्टरांना फोन कर. मी बर्फ लावू का? बर्फ लावते. बाम लावते. काका शेकायचं आपण. हा, शेक. अरे एवढे सगळे उपाय घरामध्ये कशाला डॉक्टरला खर्च करायचा? डॉक्टरांना फोन कर, खर्चाचं बघतो. आपण एक काम करू, त्यांना तिथे बसू. तुम्ही चल सोफ्यावर चल बरं. बसा. मला नाही येणार, नाही, 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 आता हळू चला, आता हळू. सगळं सगळं चांगलं होतं. हळूहळू सावकाश सावकाश. सांभाळा 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 वहिनी, वहिनी सांभाळा. वहिनी पाय टेकवते मला. हा लता वहिनींचाच आवाज आहे का? हो, हा लताच्याच ओरडण्याचा आवाज आहे. फ्रॅक्चर आहे का? नाही नाही, फ्रॅक्चर नाही, फक्त हे मुरगळलंय. आवाजावरून मला वाटलंच. हा पाय मुरगळल्यावर साधारण असंच ओरडतात ना. बरं, यावेळी मी यायचंय की येतो येतो सांगून पेशंट बरा होईपर्यंत वेळ काढायचाय? हे बघा डॉक्टर साहेब, मला सूर्यकांतने सांगितले म्हणून तुम्हाला फोन लावलाय. आता तुम्हीच ठरवा तुम्ही यायचं की नाही ते. 500 व्हिजिटिंग फी आणि माझे 250, टोटल 750. असं करतो, हिचा पाय बरा झाला की आम्ही तुम्हाला व्हिजिट देतो. तुम्ही आम्हाला 500 रुपये द्या. काय? नाही तर काय, पाय मुरगळले त्याचे 750 रुपये. थांबा थांबा थांबा, सांगतो. वहिनी सगळी काळजी मिटली. डॉक्टर येतोय, डॉक्टर नुपूरसाठी. शैला नुपूर काय? वहिनींना डॉक्टर हवाय. असं कसं? लता वहिनीचं तर झालंय ना. ते पप्पा आहेत ना, त्यांच्यामुळे. हा तेच म्हणते मी. डॉक्टर हवाय मला. कशाला थांबायचं? हा? आपली वेदना जाणणारा, आपल्या जखमांवर फुंकर घालणारा कोणीतरी नको का? बहिणी काय हे? मला काही पटत नाहीये हे सगळं. नाही, मला पण पटत नाहीये. हो ना, थोडा वेळ तर द्यायलाच हवा ना. आता डॉक्टरांसाठी यांचा विरोध समजू शकते मी. शैला माणसं तुम्ही का विरोध करताय? सूर्यकांत भाऊजी नको का डॉक्टरांना बोलवायला? तुम्हाला डॉक्टर हवा. हो. विजू, तुला पण असंच वाटतंय? हो, म्हणजे डॉक्टरची गरज आहेच. नुपूरपेक्षा ना वहिनींना जास्त गरज आहे त्याची. तेव्हा 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 डॉक्टरांना बोलवा. शी शी शी. नाही नाही, ते विचार मनात येत आहेत. पापनाशक जप करायला हवा मला. काय झालं ना शैला माणसं? काय ग बाई, कोणाचं काय आणि कोणाचं काय? डॉक्टरला बोलवा. आईला काय झालं? अरे बघ ना, वहिनींना डॉक्टरची गरज आहे की नाही? शैलाने नुपूरसाठी डॉक्टर बोलवला. नाही नाही, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालीये. नाही म्हणजे तो मुलगा नुसता डॉक्टर नाहीये, नुपूरला बघायला येतोय तो. काय? हो, नुपूरसाठी लाखात एक स्थळ शोधलंय मी. डॉक्टर, चला आता सगळ्यांनी तयारीला लागायला हवं. चला. मी खरंच तयारीला लागते. ओ डॉक्टर, ऐकताय का? आता तुमची गरज नाही आम्हाला. ओ डॉक्टरच जावई करून घेतोय आम्ही. छान बातमी आहे. नुपूरसाठी उत्तम स्थळ मिळालंय. डॉक्टर आहे मुलगा. मी काय म्हणते, तुम्ही सगळ्यांनीच इकडे या ना निघून. म्हणजे एकदमच चेकअप होईल ना रे. किडनी स्टोन काय, किडनी सुद्धा हातात काढून देतील. हा ये ये. हा बोला निकेत, कुठेस? तुमच्याच एरियात, पण घर सापडत नाहीये. अरे असं काय, कुणालाही विचार देशपांडे कुठे राहतात. देशपांडे खूप फेमस आहेत. अरे एक्सक्यूज मी. हा बोला. देशपांडे कुठे राहतात? आणखी काही पत्ता सांगितलाय का? दामोदर निवास. दामोदर निवास, किळीवाले देशपांडे असं विचारा ना. इथून सरळ जा उजवीकडे, तिथे कोणालाही विचारा किळीवाले देशपांडे, सांगून देतील तुम्हाला. केळीवाले देशपांडे. कम इन. कशी दिसते मी? नीरज, तुझा मित्र तयार होईल ना रे लग्नाला? एका पायावर. वा, कधी येतोय तो? अगं तू येतच असेल आता. हे नीरज, तो मोठा सर्जन असेल ना रे? म्हणजे आता अधूनमधून आजारी पडावं लागणार. उगाच त्याची डॉक्टरी वाया नको जायला. आणि घरच्यांना पण काहीतरी फायदा हवा ना, हो की नाही? कसा दिसतोय रे तो? तो एवढा देखणा आहे ना
जर तो डॉक्टर नसता ना तर एखाद्या फिल्मचा हिरो असता. तू बघत कशी डॅशिंग एंट्री घेतो ते. ए पिंगळ्या, ऐकलंस का? ऐकलंस? पिंगळ्या, पिंगुळड्या, कसं वाटतं ऐकायला? आणि आम्हाला 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 केळीवाले देशपांडे बोलतोस तेव्हा रे? अरे पिंगळ्याला केळ्याची चव काय? पिंगळ्याला केळी आंबटच. खबरदार खबरदार, जर पुन्हा आम्हाला केळीवाले देशपांडे बोललास ना तर हे शिकराणं करू तुझं. अरे तुला घरातनं बाहेरच पडू देणार नाही. आमच्या नाही, तुझ्या घरातनं. चाल ठेव फोन. पिंगळ्या. नमस्कार. केळीवाले देशपांडे इथेच राहतात का?